हॅलो स्टुडंट्स, प्रिव्हियस लेक्चरला आपण मोमेंट ऑफ फोर्स हा जो पार्ट आहे तो बघितला. त्यामध्ये वेगनॉस थेरम ऑफ मोमेंट हा आपण वेगळा स्टडी केलेला आहे. वेगनॉस थेरम ऑफ मोमेंट काय सांगतोय की जो अल्जेब्रिक सम आहे मोमेंट ऑफ ऑल फोर्सेस इज इक्वल टू रिझल्टंट जो फोर्स असणार आहे त्याचं त्या मोमेंट जे काही परपेंडिक्युलर असणार आहे ते रिझल्ट मोमेंटचं ते इक्वल असणार आहे त्या पूर्ण समेशन जे असणार आहे फोर्सेसचं त्याचं इक्वल टू result moment of the resultant force. Okay, about point A, it's nothing but the Verignos theorem of moment, that is summation mfa is equal to moment about A. Okay, moment about ra म्हणजे काय असणार आहे Verignos theorem of moment असणार आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आता की कपल म्हणजे काय. आता टू इक्वल, आता दोन एकच मॅग्निट्यूडचे अनलाईक म्हणजे जे नेचर काय असेल वेगळा असेल, म्हणजे काय असेल एक अपवर्ड साईडला असेल दुसरा डाऊनवर्ड साईडला असेल, अनलाईक पॅरलल एकमेकांना ते काय असतील समांतर असतील, नॉन कोलिनियर म्हणजे एकाच रेषेमध्ये नसतील, एकाच लाईन ऑफ ऍक्शन फोर्स मध्ये नसतील, अशा प्रकारचे दोन फोर्सेस जे असतात आणि जे त्यामुळे जो काही क्रिएट होतो, जो काही फॉर्म क्रिएट होतो त्याला काय म्हणतात नथिंग बट कपल. दोन फोर्सेस एकमेकाच्या विरुद्ध डायरेक्शनला असतील, एकमेकांना समांतर असतील, परंतु एकाच लाईन ऑफ ऍक्शन वरती नसतील. ओके, ते म्हणजे काय असणार आहेत नथिंग बट कपल्स. Forces are equal and opposite. Okay, these forces are equal and opposite. Resultant is zero. आणि त्याचा एक जो फोर्स असणार आहे तो अपवर्डला असेल पी, दुसरा एक फोर्स असणार आहे तो डाऊनवर्डला असणार आहे. आपण अपवर्ड फोर्स हे पॉझिटिव्ह पकडतोय, डाऊनवर्ड फोर्स हा निगेटिव्ह पकडतोय. सो त्याचा पी प्लस पी मायनस पी ह्याचा जो रिझल्ट येणार आहे तो काय असणार आहे झिरो असणार आहे. ओके, सो कपल प्रोड्युसेस ओनली रोटेशन मोशन. ह्यामध्ये हे जे दोन फोर्सेस आहेत हे एकाच मॅग्निट्यूडचे आहेत, त्यामुळे यांच्यामुळे जो काही मोशन क्रिएट होणार आहे ते रोटरी मोशन आहे. म्हणजे ते एकमेकांच्या भोवतीच काय होतील, हा हा जो पी फोर्स आहे तो ह्या पी फोर्सच्या भोवतीच काय होईल, मोशन होईल, रोटरी मोशन होईल, रोटेट होईल. ओके, अँग्युलर मोशन यामध्ये क्रिएट होणार नाही. त्याला काय म्हणतात नथिंग बट कपल्स. आता हे जे काही एसआय युनिट ऑफ कपल जे आहे ते काय न्यूटन फोर्स आहे किंवा किलोन्यूटन फोर्स आहे. म्हणजे काय असणार आहे, सपोज ह्या पॉईंट भोवती आपल्याला मोमेंट घ्यायचे आहे, सो हा फोर्स पी ओके इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स ए. सो ह्याचं पण काय असणार आहे कपलचं जे काही एसआय युनिट आहे ते पण काय असणार आहे न्यूटन मीटर किंवा किलोमीटर मीटर असणार आहे, जस्ट लाईक की मोमेंट ऑफ फोर्स बद्दल असणार आहे. आता कपलचे जर टाइप्स बघायले तर दोन प्रकारचे टाइप्स त्याचे पडतात. एक तर आहे क्लॉकवाईज कपल, दुसरा आहे अँटी क्लॉकवाईज कपल. म्हणजे अबाउट पॉइंट पी हा जो व्हर्टिकल जात आहे, ओके, त्याबद्दल जर आपण मोमेंट घेतलं, ओके, घेतल्यानंतर ना दुसरा एक फोर्स जो आहे जो काय डाऊनवर्ड साईडला आहे, ओके, काही एक अंतरावरती आहे आणि तुझी डायरेक्शन काय असणार आहे डाऊनवर्ड साईडला, तर तो डाऊनवर्ड साईडला फोर्स जो आहे तो काय होईल ह्या पी भोवती काय होईल काही ए अंतरानंतर काय होईल क्लॉकवाईज मुवमेंट क्रिएट होईल. म्हणजे हा फोर्स हा ह्या ह्या पी फोर्सच्या भोवती काय होईल अशा प्रकारे काय होईल मूव्ह होईल, क्लॉकवाईज मूव्ह होईल. ओके, ऍट द डिस्टन्स ए. सो इट ह्या ठिकाणी काय होईल क्लॉकवाईज कपल, क्लॉकवाईज मुवमेंट काय होईल क्रिएट होईल. ओके, आता ह्यामध्ये ए जो आहे, ओके, हा जो ए आहे त्याला काय म्हणतात लिव्हर आर्म म्हणतात. ओके, लिव्हर आर्म म्हणजे काय नथिंग बट डिस्टन्स बिटवीन टू फोर्सेस. या दोन फोर्सेस मध्ये अंतर म्हणजे काय नथिंग बट लिव्हर आर्म. ओके, आता ह्या ठिकाणीच पुन्हा हा जो पी फोर्स आहे या ठिकाणी तो काय डाऊनवर्ड साईडला आहे आणि ऍट दी डिस्टन्स ए हा जो दुसरा फोर्स आहे तो अपवर्ड साईडला आहे. ओके, आता पुन्हा ह्या पी पासून दुसरा फोर्स जो आहे तो काय अपवर्ड साईडला जात आहे. ओके, त्या पॉइंट पासून हा जो पी फोर्स जात आहे ऍट ए डिस्टन्सला, ओके, तो वरती जात असताना तो काय होईल घड्याच्या उलट्या दिशेने जाईल, अँटी क्लॉकवाईज दिशेने तो काय करेल ह्या पी भोवती काय फिरेल. ओके, सो त्याला काय म्हणतात अँटी क्लॉकवाईज कपल. त्याला तर काय म्हणतात त्या ठिकाणी अँटी क्लॉकवाईज कपल. ए डिस्टन्स हा काय म्हणतात डिस्टन्स बिटवीन दी टू फोर्सेस, त्याला काय म्हणतात लिव्हर आर्म. ओके, हे म्हणजे काय असणार कपलची डेफिनेशन असणार आहे. ओके, आता प्रॉपर्टीज ऑफ कपल बघूया. रिझल्टंट ऑफ फोर्सेस ऑफ कपल इज झिरो. मग सांगितल्याप्रमाणे दोन वेगवेगळे फोर्स आहेत, प्लस मायनस केल्यामुळे ते काय होईल रिझल्टंट त्याचा नेहमी झिरो येईल. The moment of force is equal to the product of one of the forces and arm of couple, lever arm of couple, that is हा जो तुझा मोमेंट असणार आहे कपलचा. मग ओके, सपोज इथून आपल्याला काही मोमेंट घ्यायचा आहे, सो फोर्स मोमेंट म्हणजे काय असणार आहे फोर्स, आणि त्या फोर्सचं त्या पर्टिक्युलर पॉईंट पासून जिथून तुम्ही मोमेंट घेतलाय त्या त्या पॉईंट पासून असणार डिस्टन्स, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, फोर्स इंटू ए. ओके,
दॅट इज मोमेंट ऑफ कपल, त्या कपलचं मोमेंट काय असणार आहे, m इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स a. A couple can be balanced by another couple of equal and opposite moment. ओके, ह्या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे कपल हे कधी बॅलन्स होऊ शकतं, ज्यावेळी एकाच मॅग्निट्यूडचे दोन फोर्स वेगवेगळ्या डायरेक्शनला ऍक्ट होत असतील तर, अपोजिट मोमेंटला असेल आणि इक्वल असतील तरच ते काय होतं, बॅलन्स होऊ शकतं. तर ह्यामध्ये एक्झाम्पल एक आपण घेतलेलं आहे बघा. डिटरमाइन द रिझल्टंट ऑफ द सिस्टीम ऑफ फोर्सेस. ओके, यामध्ये 15 न्यूटनचा एक फोर्स आहे आणि हा पण 15 न्यूटनचा फोर्स आहे आणि तो एकमेकांना वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये आहेत आणि ते एकमेकांपासून 2 मीटर अंतरावरती आहेत. ओके, तर आपल्याला आता रिझल्टंट ह्या कपलचा शोधायचा झाला तर कसं शोधू शकतोय, डाऊनवर्ड फोर्स हा नेहमी निगेटिव्ह घ्यायचा आहे, बिकॉज तो डाऊनवर्ड साईडला जात आहे, ते साइन निगेटिव्ह घेतलं -15. सो रिझल्टंट ऑफ कपल इज इक्वल टू आर इज इक्वल टू डाऊनवर्ड नेहमी निगेटिव्ह घ्या, अपवर्ड जे आहे ते काय नेहमी पॉझिटिव्ह घ्यायचं आहे, राईट साईडला जात असेल ईस्टला तर ते पॉझिटिव्ह घ्यायचं आहे, लेफ्टला जात असेल तर ते निगेटिव्ह घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण ते घ्यायचं आहे. ओके, आता ह्यामध्ये डाऊनवर्ड निगेटिव्ह, अपवर्ड साईड पॉझिटिव्ह. सो डाऊनवर्ड -15 प्लस काय घेतलं इथं, बिकॉज इट इज सेकंड जो फोर्स आहे तो अपवर्डला जात आहे, त्यामुळे तो +15 इज इक्वल टू -15 + 15 म्हणजे हे जे काय असणार आहे, रिझल्टंट 0 असणार आहे. ओके, आपण मागाशी भेटल्याप्रमाणे कपलचा रिझल्ट हा 0 असणार आहे. आता मोमेंट ऑफ ए कपल, कोणत्याही एका फोर्स बद्दल आपण मोमेंट घेऊ शकतोय. मोमेंट अबाउट ह्या पॉइंटला घेऊ शकतो किंवा मोमेंट अबाउट ह्या पॉइंटला घेऊ शकतोय. मोमेंट अबाउट फोर्स 15 वरती घेऊ शकतो जो फोर्स डाऊनवर्ड साईडला जात आहे, किंवा मोमेंट अबाउट फोर्स 15 ला घेऊ शकतो जो फोर्स अपवर्ड साईडला जात आहे. ओके, तर आपण ह्या ठिकाणी मोमेंट घेऊया. मोमेंट टेकिंग अबाउट मोमेंट ऑफ ए कपल अबाउट फोर्स 15 विच इज डाऊनवर्ड डायरेक्शन. तर काय येईल, आता फोर्स इथून इथं मोमेंट घ्यायचा आहे. ओके, आता ह्या मोमेंट घेणार आहे आपण ए पॉईंट म्हणूया आपण याला, ह्याच्यावरतीच काय हा फोर्स आहे 15 न्यूटनचा खाली जात आहे. ओके, म्हणजे दोन फोर्स आहेत म्हणजे दोन मोमेंट येणार. ओके, पण इथे एकच घेतले आपण, इथे लिहू शकतोय आपण, कारण की काय लिहिलं नाही मी, कारण की 15 त्या मोमेंट वरतीच तो फोर्स जात आहे, त्यामुळे 15 इंटू 0 येणार. 0 काय येणार, बिकॉज जे काय परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते 0 असणार आहे, कारण की आपण मोमेंट घेत आहे. मोमेंटचा फॉर्म्युला काय, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, फोर्स माहिती आहे 15. ओके, पण त्या मोमेंट वरतीच तो फोर्स आहे, त्यामुळे ह्या परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असणार आहे, 0 असणार आहे. सो 15 इंटू 0, त्यामुळे आपण ती घेतलं नाही. आता पुन्हा हेतून आता हा दुसरा फोर्स आहे 15 न्यूटनचा, तो ह्या मोमेंट पासून हा जो फोर्स आहे तो अपवर्ड साईडला जात असताना काय होईल, असं फिरणार आहे. ह्या पॉइंट मोमेंट बद्दल काय करणार आहे, अशा प्रकारे अँटी क्लॉकवाईज फिरणार आहे, घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरणार आहे. ओके, त्यामुळे इथं आपण काय घेतले, मायनस घेतले. ओके, मायनस, मग आता मोमेंट म्हणजे काय, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स किती आहे 15, फोर्स गुणिले 15. ओके, गुणिले आता ह्या पॉइंट पासून हा फोर्स किती अंतरावरती आहे, 2. 15 इंटू 2 म्हणजे काय असणार आहे, -30 न्यूटन मीटर. ओके, जे काही युनिट असेल युनिट इंटू डिस्टन्स न्यूटन मीटर. आता हा निगेटिव्ह आहे म्हणजे मायनस आलेला आहे, -30 न्यूटन मीटर. सो इट इज अँटी क्लॉकवाईज. मायनसचा अर्थ काय होतोय, इट इज अँटी क्लॉकवाईज, ह्याचा अर्थ हा क्रिएट होतोय. त्यामुळे लिहू शकता तुम्ही, इट इज अँटी क्लॉकवाईज इन नेचर. अशा प्रकारे आपण काय केलं, रिझल्टंट ऑफ कपल मोमेंट ऑफ कपल काय केले, याप्रमाणे बघितलेलं आहे. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की प्रिव्हियस आता किंवा आता सगळ्या गोष्टी आपण बघितल्या, तर त्या संदर्भातील काय भेटले आपण, फोर्सचं रिझोल्युशन कसं केलं जातं. फोर्सचं रिझोल्युशन, रिझोल्युशन म्हणजे काय, की जो फोर्स आहे त्याचं हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट म्हणजे काय, Fx, व्हर्टिकल कॉम्पोनंट म्हणजे काय, Fy. ओके, हे काय आले, ऑर्थोगोनल कॉम्पोनंटचे आपण दोन पार्ट्स बघितले. नॉन ऑर्थोगोनलचे काय असतील म्हणजे 90 डिग्री पेक्षा वेगळे, तर ते F1 F2 ते आपण बघितलं. ओके, त्याचा फॉर्म्युला आपण काय केलाय, बघितलेला आहे. त्याप्रमाणे आपण काय केलं, फोर्स हा रिझॉल्व्ह केला. ओके, तर रिझॉल्युशन म्हणजे काय ते आपण लेक्चरला बघितलंय, जेणेकरून ते जे काही दोन फोर्स आहेत ते एकच फोर्सचं क्वांटिटी सांगतील, माहिती सांगतील, दर्शवतील. अशा प्रकारे आपण ते काय करतो, दोन फोर्स रिझॉल्व्ह करतो. ओके, दर्शवतो. या प्रकारच्या टेक्निकला काय म्हणतात, रिझोल्युशन म्हणतात. ओके, ते पण आपण बघितलं. म्हणजे काय केलं आपण, त्यामध्ये पहिल्यामध्ये Fx आणि Fy काय केलं, फाइंड आउट केलो, किंवा F1 F2 काय केलो, फाइंड आउट केलो. त्यामध्ये Fx आणि Fy किंवा जो फोर्स नॉर्थ मध्ये असेल तर तो फोर्स ईस्ट वर, वेस्ट वर, अशा प्रकारे असेल तर Fx आणि Fy कसे येईल. तो फोर्स जर पहिल्या क्वाड्रंट मध्ये असेल आणि पुल मध्ये असेल तर त्याचे Fx Fy कसे येतील. फोर्स जर पुश मध्ये असेल आणि तो जर तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये असेल तर त्याचे Fx आणि Fy चे रिझोल्युशन कसं येईल. या सगळ्या गोष्टी आपण काय केलं, रिझोल्युशन फक्त प्रत्येक क्वाड्रंट वाईज, ऍक्सिस वाईज काय केलं आपण, चेक केलो. ओके, आता ते जे Fx आणि Fy काढलेलं आहे आपण, ओके,
ते वापरून आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या गोष्टी किंवा काय करायचं आहे, रिझल्टंट शोधायचा आहे. आणि रिझल्टंट शोधून त्याचा जो काही रिझल्टंट म्हणजे काय, ते एफ आणि एफ वायचा आर, ओके, तो जो मेन फोर्स आहे, ओके, तो रिझल्टंट काय करायचा, शोधायचा आहे. आणि त्याचा अँगल कोणता आहे, कोणत्या ठिकाणी तो ऍक्ट होत आहे, ओके, ह्या गोष्टी आपल्याला काय करायचं, कंपोजिशन ऑफ फोर्स करायचं आहे. रिझोल्युशन केलं आपण, वेगवेगळे दोन फोर्स दाखवलो. आता काय करायचंय, कंपोजिशन ऑफ फोर्स आपल्याला काय करायचं ह्या पार्ट मध्ये बघायचा आहे. ओके, तर हा निम्मा पार्ट बघितला आपण. आता हा हाफ पार्ट काय करायचा आपल्याला स्टडी करायचा. हा तिसऱ्या चॅप्टर मधील हा हाफ पार्ट आहे. ओके, फर्स्ट बघितलं आपण रिझोल्युशन, दोन वेगवेगळे फोर्स दाखवलं. आता हा काय करायचा आहे, ते दोन वेगळ्या फोर्सचा रिझल्टंट म्हणजे काय, त्याचा ऍव्हरेज किंवा तो सपोज तीन फोर्स असतील, ओके, 10 न्यूटन 10 न्यूटन 10 न्यूटनचे, ओके, तर ते तीन मिळून रिझल्टंट फोर्स एकच सिंगल फोर्स कुठे तयार होतो, ओके, त्याचं डायरेक्शन काय असणार आहे, त्याचा अँगल काय असणार आहे, तो कोणत्या ठिकाणी ऍक्ट होईल, हे आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. त्याला काय म्हणतात, कंपोजिशन ऑफ फोर्स. डेफिनेशन बघूया. द प्रोसेस ऑफ फाइंडिंग आउट द रिझल्टंट फोर्स ऑफ ए गिवन सिस्टीम ऑफ फोर्स इज कॉल्ड एज कंपोजिशन ऑफ फोर्स. म्हणजे काय केलं तर, फाइंडिंग केलं तर रिझल्टंट म्हणजे काय इथं दिलेलं आहे. आता रिझल्ट म्हणजे काय बघूया, हे सिंगल फोर्स आहे. म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण काय केलं, मग अशी एफ एक्स एफ वाय बघितलं, तर ते एफ एक्स एफ वाय घेऊन आपल्याला काय करायचं, एफ फोर्स किंवा रिझल्टंट आर फोर्स काय करायचा, त्याचा फाइंड आउट करायचा आहे. ओके, जेणेकरून ते जे दोन रिझोल्युशन आपण केले त्याचा तो एकच काय होईल, रिप्रेझेंट करेल. फर्स्ट आपण कंपोजिशन ऑफ फोर्स बघूया. ती प्रोसेस ऑफ फाइंडिंग आउट द रिझल्टंट फोर्स ऑफ ए गिवन सिस्टीम ऑफ फोर्स. ओके, त्याला म्हणते काय, कंपोजिशन ऑफ फोर्स. रिझल्टंट फाइंड आउट करणं म्हणजेच काय करणं, कंपोजिशन करणं. ओके, आता वन बाय वन जसं प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू त्याप्रमाणे आपल्याला ते कळत जाईल. आता रिझल्टंट म्हणजे काय, ए सिंगल फोर्स विच कॅन प्रोड्यूस सेम इफेक्ट ऍज इट प्रोड्युस्ड बाय द नंबर ऑफ फोर्सेस. आता रिझल्टंट फोर्स म्हणजे काय, सिंगल फोर्स हा एकच सिंगल फोर्स असणार आहे, जो काय करेल, दोन दोन पेक्षा जास्त, तीन पेक्षा जास्त जे फोर्स इफेक्ट तयार करतात किंवा फोर्स क्रिएट करतात, त्याचा तो सेम इफेक्ट काय क्रिएट करेल, ते म्हणजे काय असणार आहे, रिझल्टंट फोर्स असणार आहे. आता त्याचं जर रिझल्टंट फाइंड करायचं झालं तर त्याचे दोन प्रकार आहेत, किंवा कंपोजिशन करायचं झाले, कंपोजिशन ऑफ फोर्सेस, तर ते दोन प्रकारे आपण करू शकतो. फर्स्ट आहे अनॅलिटिकल आणि सेकंड आहे ग्राफिकल. ओके, आता अनॅलिटिकल म्हणजे काय, बाय युझिंग आपण मगाशी जे अल्जेब्रिक सम बघितलं, ओके, अल्जेब्रिक म्हणा किंवा आपण काय करायचंय, सोडवायचं आहे बाय युझिंग कॅल्क्युलेशन पार्ट, ते म्हणजे काय असणार आहे, अनॅलिटिकल मेथड असणार आहे. ओके, त्याच्यावरून आपण आर काढायचा आहे. ओके, आर म्हणजे काय, एफ वन एफ टू एफ थ्री चा रिझल्टंट फोर्स सिंगल फोर्सला कन्वर्ट करायचा आहे, ते आपण करणार आहे. ओके, एफ वन एफ टू एफ थ्री असेल किंवा एफ एक्स वन एफ एक्स टू एफ एक्स थ्री असेल. ओके, त्याचा वापर करून आपल्याला आर काढायचा आहे. ओके, त्यानंतर त्याचा थिटा पण काढायचा आहे, तो कुठे ऍक्ट होतो तो पण माहित असायला पाहिजे. ओके, कोणत्या पोझिशनला ऍक्ट होतो ते पण माहित असायला पाहिजे. या तीन गोष्टी आपल्याला ह्यामध्ये काय करायचं, फाइंड आउट करायचं. ओके, सेकंड आहे ग्राफिकल मेथड. सेमच मेथड आपल्याला काय करायचं आहे, ग्राफिकल मेथडने सुद्धा आपण सॉल्व्ह करू शकतोय. ह्यात जो काय रिझल्ट येणार आहे तो ग्राफिकल मेथडनं पण तेवढाच येणार आहे. ह्यात जो काय अँगल येणार आहे ग्राफिकल मेथडनं सोडल्यावर तेच अँगल येणार आहे. पोझिशन जी काय येणार आहे ती पण तीच येणार आहे. सो बाय युझिंग टू मेथड्स आपण तो काय करू शकतो, सेम प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. ओके, तर आता फर्स्ट आपण बघायचं अनॅलिटिकल मेथड. अनॅलिटिकल मेथड आहे मेथड ऑफ कंपोजिशनची आहे, ज्यामध्ये काय करायचं, आपल्याला सिंगल रिझल्टंट फोर्स फाइंड आउट करायचं आहे. ते म्हणजे काय, अनॅलिटिकल मेथड सॉल्व्ह करायचे. आता रिझल्टंट ऑफ कोप्लेनर कोलिनियर फोर्सेस. आता कोप्लेनर म्हणजे काय, की एकाच प्लेन मध्ये, फर्स्ट लेक्चरला किंवा फर्स्ट चॅप्टरला सांगितले की कोप्लेनर म्हणजे काय, की एकाच प्लेन मध्ये जर फोर्स तो जर ऍक्ट होत असेल तो म्हणजे काय, कोप्लेनर. ओके, आता कोलिनियर म्हणजे काय, एकाच लाईन ऑफ ऍक्शन वरती जर हे वेगवेगळे फोर्स ऍक्ट होत असतील, मे बी ते डिफरंट डायरेक्शनला असतील, नो डाऊट, बट ते एकाच लाईन ऑफ ऍक्शन, आता ह्यामध्ये लाईन ऑफ ऍक्शन काही आहे, सेम आहे. ओके, ह्यामध्ये काय होईल, ते फोर्स ऍक्ट होत आहेत, त्यामुळे त्याला काय म्हणतात, कोलिनियर फोर्सेस. एकाच लाईन ऑफ ऍक्शन वरती ते ऍक्ट होत आहेत. त्याचा आता रिझल्ट आपल्याला कसं फाइंड आउट करायचा आहे, तर ह्यासाठी काय करायचं आहे, त्याची डायरेक्शन कन्सिडर करायची. रिझल्ट म्हणजे काय, यामध्ये बघा एफ वन एफ टू एफ थ्री एफ फोर एफ फाईव्ह हे पाच फोर्स एकाच लाईन ऑफ ऍक्शन वरती आहेत, बरोबर आहे. आता आपला ह्याचा रिझल्ट म्हणजे काय, की ह्या पाच फोर्सेसचं काम काय करेल, एक सिंगल फोर्स क्रिएट करेल, तो आपल्याला ह्या लाईन ऑफ ऍक्शन वरती दाखवणं किंवा ते फाइंड आउट करणं. ओके, एकच सिंगल फोर्स, तो म्हणजे काय असणार, नथिंग बट रिझल्टंट. त्याला आपण काय म्हणणार आहे, आर म्हणणार आहे, कॅपिटल आर. सो फाइंडिंग रिझल्टंट अनॅलिटिकली आपल्याला काय कोणती मेथड यूज करायचं आहे, अनॅलिटिकल मेथड यूज करायचा. सो अनॅलिटिकली रिझल्टंट इज इक्वल टू कसं,
मग सांगितलं पण तुम्हाला लेफ्टला जो फोर्स जाईल तो मायनस घ्यायचा आहे, राईटला जो फोर्स जाईल तो प्लस घ्यायचा आहे. सो स्टार्टिंग विथ F1. F1 हा फोर्स काय जात आहे, लेफ्टला जात आहे, वेस्टला जात आहे. सो आपण तिथे काय करायचं, मायनस. सो मायनस F1 कन्सिडर करायचं आहे. ओके. नेक्स्ट F2 हा फोर्स राईट साईडला जात आहे, ईस्टला जात आहे, त्यामुळे तुला काय करायचं आहे, कन्सिडर ऍज अ प्लस, प्लस F2. देन पुन्हा F3 हा फोर्स राईट साईडला जात आहे, सो इट इज कन्सिडर ऍज अ पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह F3. देन F4 हा फोर्स पुन्हा लेफ्टला जात आहे, सो इट कन्सिडर ऍज अ निगेटिव्ह, मायनस F4. ओके. देन अगेन F5 फोर्स जो आहे तो पॉझिटिव्ह जात आहे किंवा काय जात आहे, ईस्टला जात आहे, राईट साईडला जात आहे, सो इट इज कन्सिडर ऍज अ पॉझिटिव्ह. सो अशा प्रकारे काय करायचं आहे, ह्याचं प्रत्येकाचं ऍडिशन आणि मल्टिप्लाय मायनस करून काय करायचं, तुम्हाला रिझल्टंट हा फोर्स काय करायचा, फाइंड आउट करायचा. ओके. याप्रमाणे तुम्हाला काय देतील, फोर्सची व्हॅल्यू दिली जाईल, त्याप्रमाणे फोर्सची व्हॅल्यू ह्यामध्ये पुट करून तुम्हाला रिझल्टंट ह्यामध्ये मिळू शकेल. ओके. याप्रमाणे काय करायचं, अनॅलिटिकल मेथडमध्ये कोलिनियर फोर्सेसचा रिझल्टंट काय करायचा, आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके. हा झाला रिझल्टंट संदर्भात. आता ह्यामध्ये जो काही तुम्हाला आकडेवारीनुसार किंवा इथे नंबर्स आले असतील, सपोज इथं प्लस रिझल्टंट आला तर तो फोर्स काय असेल, रिझल्टंट काय असेल, राईट साईडला जात असेल. जर त्या रिझल्टंटचा व्हॅल्यू मायनस आले, -30 आले असेल किंवा काय जी काय व्हॅल्यू येईल ती, ओके, तर त्याचा अर्थ काय, मायनस म्हणजे काय, तो फोर्स लेफ्ट साईडला, रिझल्टंट फोर्स लेफ्ट साईडला जात असेल. अशा प्रकारे आपण ते काय शकतो, सांगू शकतो. ओके. हे काय असणार आहे, अनॅलिटिकल मेथड रिगार्डिंग दिस कोप्लेनर कोलिनियर फोर्सेस. ओके. आता नेक्स्ट आहे ते आपल्याला बघायचे आहे. ओके. सेकंड आहे रिझल्टंट ऑफ कोप्लेनर कॉन्करंट फोर्सेस. आता पहिलं बघितलं आपण काय, कोप्लेनर, पण कोलिनियर. कोलिनियर म्हणजे काय, एकाच लाईन ऑफ ऍक्शन वरती काय असेल ते फोर्स असतील. सेकंड आहे कॉन्करंट. आता कॉन्करंट म्हणजे काय, एकाच बिंदूतून दोन पेक्षा जास्त 3-4 नंबर्स काय होतील, फोर्स जर एकत्र बाहेर जात असतील किंवा त्या एकाच बिंदूकडे येत असतील. बाहेर जाणं म्हणजे काय, पुल, आणि त्या फोर्स कडे आत येणं म्हणजे काय, पुश. या दोन नेचर मध्ये जर ते फोर्स एकाच बिंदूमधून बाहेर किंवा एकाच बिंदूकडे आत दोन पेक्षा जास्त फोर्स जात असतील, येत असतील, तर ती सिस्टीम म्हणजे काय असणार आहे, कॉन्करंट फोर्स सिस्टीम असणार आहे. ओके. कोप्लेनर म्हणजे काय, एकाच प्लेन मध्ये. तर त्याचं काय करायचं, आपल्याला रिझल्टंट फाइंड आउट करायचं आहे. तर त्याचे दोन मेथड्स आहेत. फर्स्ट आहे पॅरलॉलोग्राम ऑफ लॉ ऑफ फोर्सेस, त्याला ट्रिग्नोमेट्रिक मेथड सुद्धा म्हणतात, आणि सेकंड आहे मेथड ऑफ रिझोल्युशन, त्याला अल्जेब्रिक मेथड सुद्धा म्हणतात. ओके. आता फर्स्ट आहे पॅरलॉलोग्राम ऑफ लॉ ऑफ फोर्सेस. आता ह्यामध्ये हा जो पॅरलॉलोग्राम लॉ ऑफ फोर्सेस वापरणार आहे आपण, यामध्ये आपण काय करणार आहे, दोनच फोर्सेसचं काय शकतोय, रिझल्टंट फाइंड आउट करू शकतोय. ओके. त्यामुळे ह्याचं काय लिमिटेशन आहे, पॅरलॉलोग्राम ऑफ लॉ ऑफ फोर्सेस यामध्ये दोन जर फोर्स तुम्हाला दिला असेल आणि त्याचा आपल्याला रिझल्टंट फाइंड आउट करायचं असेल, तर त्या ठिकाणी काय करायचं आहे, आपण पॅरलॉलोग्राम ऑफ लॉ ऑफ फोर्सेस हा काय करायचा, फॉर्म्युला काय करायचा, यूज करायचा आहे. ओके. आणि दोन पेक्षा जास्त फोर्स जर एकाच बिंदूकडे किंवा एकाच बिंदूपासून बाहेर जात असतील, 3 नंबर F1 F2 F3 F4 असे वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस असतील, ओके, तर त्या ठिकाणी आपण काय करायचं, मेथड ऑफ रिझोल्युशन म्हणजे अल्जेब्रिक मेथड काय करायचे, यूज करायचे. ओके. तर ती कशी, ती आपण वन बाय वन सॉल्व्ह करूया. फर्स्ट आहे पॅरलॉलोग्राम ऑफ लॉ ऑफ फोर्सेस. ओके. यामध्ये इट इज यूज्ड टू फाइंड द रिझल्टंट ऑफ ओनली टू कॉन्करंट फोर्सेस if two forces acting at and away from the point be presented in magnitude and direction by the two adjacent sides of parallelogram, then the diagonal of the parallelogram passing through the point of intersection of the two forces represents the resultant in magnitude and direction. यामध्ये काय दिले बघा, if two forces acting at and away from the point, या O पॉइंट पासून दोन फोर्सेस, कोणकोणते फोर्सेस, फोर्स P अवे फ्रॉम पॉइंट O जात आहे आणि फोर्स Q अवे फ्रॉम Q जात आहे. ओके. रिप्रेझेंट इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, मॅग्निट्यूड काय तर असणार आहे, त्याची क्वांटिटी काय तर असणार आहे, डायरेक्शन दिलेली आहे, ते अवे फ्रॉम जात आहे. ओके. बाय टू ऍडजसंट साइड्स ऑफ पॅरलॉलोग्राम. आता हा पॅरलॉलोग्राम आहे ए सी बी ओ किंवा ओ ए सी बी, हा जो पॅरलॉलोग्राम आहे त्यामध्ये हा P फोर्स अवे आहे, Q फोर्स अवे फ्रॉम पॉइंट O. ओके. साइड्स ऑफ पॅरलॉलोग्राम हे सगळे काय आहेत, ओ ए, ओ सी, सी बी, ओ बी, हे सगळे काय आहेत, त्याचे साइड्स आहेत. ओके. ओ ए साइड वरती P हा फोर्स अवे जात आहे आणि ओ बी ह्या पॅरलॉलोग्रामच्या साइड वरती Q हा फोर्स अवे जात आहे. ओके. फ्रॉम पॉइंट O. देन द डायगोनल ऑफ द पॅरलॉलोग्राम, आता ह्या ओ
बी ओ ए सी बी याचा जो काय पॅरलोग्राम आहे त्याचा डायगोनल कोणता असणार आहे ओसी हा डायगोनल जो आहे तो काय दर्शवेल parallelogram then the diagonal of the parallelogram passing through the point of intersection of the two forces यापासून जो काय पासिंग होणार आहे रिप्रेझेंट्स तो काय रिप्रेझेंट करेल तो रिझल्टंट आहे ह्या दोन फोर्सचा तो रिझल्टंट आहे दर्शवेल हे काय करेल ते रिप्रेझेंट करेल हा म्हणजे काय असणार आहे लॉ ऑफ पॅरलोग्राम फोर्स असणार आहे ओके आता ह्यामध्ये कन्सिडर करण्यासाठी किंवा थेरी प्रूफ करण्यासाठी दिले की लेट कन्सिडर टू कॉन्करंट फोर्सेस पी अँड क्यू ऍक्टिंग ऍट अँड अवे फ्रॉम पॉइंट ओ ओके ह्याप्रमाणे let these two forces are represented in magnitude and direction by two adjacent sides OA and OB. OA and OB represented घेतलेला आहे of the parallelogram OACB. Thus the line joining O and C join केला तर काय होईल ते R represent करेल ओके आणि डायरेक्शन दाखवेल आता अकॉर्डिंग टू पॅरलोग्राम लॉ ऑफ फोर्सेस त्यामध्ये OB आणि OC एकच आहेत OB आणि OB आणि काय दिले बघा AC OB आणि AC याची लेंथ काय एकच आहे OB AC इज इक्वल टू क्यू OB आणि AC ओके ह्यामध्ये काय असणार आहे एकच असल्यामुळं हे तर हा जो क्यू फोर्स आहे तो काय दाखवेल इथं क्यू दाखवेल क्यू असणार आहे इथं पण ओके OA इज इक्वल टू पी OA इज इक्वल टू पी आणि OC इज इक्वल टू आर OC इज इक्वल टू आर आपण काय केलं हे अझम्पशन करून ह्यात किंवा हे लॉ ऑफ पॅरलोग्राम प्रमाणे आपण काय केलं सोडून घेतलंय आता AQ इज इक्वल टू क्यू कॉस थिटा AQ जर आपण बघितला सॉरी ए जर आपण बघितलं तर AD इज इक्वल टू क्यू कॉस थिटा आणि CD जो आहे तो क्यू साइन थिटा बाय युजिंग दी साइन रूल आणि कॉस रूल इथं आपण साइन रूल वापरला तर काय होईल इथं साइन रूल वापरल्यानंतर इथं 90 डिग्री आहे सो इथे थिटा जो होईल तो काय होईल हा कोणाच लगतची बाजू डिवाइड बाय कर्ण किंवा साइनचा कोणा समोरील बाजू डिवाइड बाय कर्ण बाय युजिंग दिस फॉर्म्युला आपण काय करायचं एफ कॉस थिटा एम साइन थिटा ज्याप्रमाणे आपण फाइंड आउट केलं त्याप्रमाणे तो फॉर्म्युला वापरून काय करायचं इथं ह्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत ओके आता त्याच्यावरून काय केले अँगल ओडीसी किंवा ओडीसी ह्या पूर्ण अँगल मध्ये ओके काय केलं त्याने ट्रायंगल आपण त्या पायथागोरस प्रमेय यूज केलाय ओसी स्क्वेअर इज इक्वल टू ओडी स्क्वेअर प्लस सीडी स्क्वेअर ओडी म्हणजे काय ओ ए प्लस एडीचं काय असणार आहे त्याचं स्क्वेअर असेल तर ओ ए आणि एडीचा स्क्वेअर आहे प्लस सीडी म्हणजे काय असणार आहे पूर्णचं स्क्वेअर असणार आहे आता ओ ए म्हणजे काय पी स्क्वेअर प्लस एडी म्हणजे काय क्यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस क्यू साइन थिटा स्क्वेअर सीडी म्हणजे काय क्यू साइन थिटा स्क्वेअर ओके याप्रमाणे ती जर सॉल्व करून घ्या पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर आता पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर कॉस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा हा काय केला आपण सोडून घेतला ओके प्लस ह्याचा रूल आपण बघितलाय ए प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab ओके ह्या प्रकारे ती घेतले सोडून प्लस क्यू स्क्वेअर साइन थिटा स्क्वेअर ओके त्यानंतर काय करा पी स्क्वेअर प्लस आता ह्यामध्ये कॉस स्क्वेअर थिटा इथं आहे ओके त्याप्रमाणे इथं काय हा साइन स्क्वेअर थिटा आहे ओके क्यू क्यू काय आहे इथं सामायिक आहे तर क्यू काय करा बाजूला घ्या आणि कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा एकत्र घ्या प्लस 2pq cos theta we know that cos square theta plus sin square theta is equal to 1 so r square is equal to p square plus q square कारण की इथं 1 होईल प्लस 2pq cos theta त्याप्रमाणे काय करा त्याचा स्क्वेअर रिमूव्ह करा किंवा स्क्वेअर आउट करा r इज इक्वल टू ते काय होईल स्क्वेअर रूट मध्ये जाईल p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 2pq cos theta that is the रिझल्टंटचा काय आहे मॅग्निट्यूड क्रिएट होईल ओके रिझल्टंटचा काय हा मॅग्निट्यूड क्रिएट होईल आता हा जो रिझल्टंट आहे हा काहीतरी अँगल करत असणार आहे R make an angle alpha with the direction that is आता आपल्याला काय करायचं हा जो R आहे हो R हा काय करताय काहीतरी अँगल करत असेल ना विथ थिटा ओके हा कायला हा अल्फा घ्यायचा आपल्याला कारण की नेहमी रिझल्टंट हाचा डायरेक्शन नेहमी विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल घ्यायचा आहे ओके हा थिटा घ्यायचा नाही कारण की हा थिटा या दोन फोर्स मधला आहे परंतु रिझल्टंटचा जो फोर्स आहे तो नेहमी विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल घ्यायचा आहे ओके R makes an angle अल्फा विथ हॉरिझॉन्टल विथ द डायरेक्शन हॉरिझॉन्टल डायरेक्शन हे महत्वाचं आहे ओके आता ह्यामध्ये टॅन अल्फा इज इक्वल टू सीडी अपॉन ओडी टॅन अल्फा इज इक्वल टू सीडी अपॉन ओडी आता ह्यामध्ये हा अल्फा आहे त्यामुळे टॅन अल्फा म्हणजे काय कोणा लगत समोरील बाजू डिवाइड बाय कोणा लगतची बाजू सीडी अपॉन ओडी त्यामध्ये ह्या व्हॅल्यू काय करा सीडी अपॉन ओडी म्हणजे काय ओए प्लस एडी ओके ओए
प्लस एडी त्या व्हॅल्यू काय करा, ह्या सीडी आणि ओडीची व्हॅल्यू यामध्ये पुट करा. तुम्हाला काय मिळेल, ही अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स. हा अल्फाची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी काय होईल, किंवा अँगल त्याचं डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी टॅन तिकडे जाईल, त्याचं टॅन इनवर्स होईल. ओके, आणि ही त्याची काय होईल, डायरेक्शन मिळेल. ओके, हे कशा संदर्भात झालं आपल्याला बघितलं आता, की लॉ ऑफ फॅलोन प्रोसेस, ज्या ठिकाणी आपल्याला रिझल्टंट फाइंड आउट करायचा आहे दोन फोर्स असतील तर त्याला काय लॉ ऑफ फॅलोन काय करतात, यूज करतात. नेक्स्ट लेक्चर आपल्याला मेथड ऑफ रिझोल्यूशन काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. ओके, ठीक आहे.